इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्र पाठ क्रमांक 5 जिल्हा प्रशासन स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? उत्तर. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. 2. तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते? उत्तर. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते. 3. न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते? उत्तर. न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते. 4. कोणकोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते? उत्तर. पूर्ववादळ यांसारख्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते. प्रश्न दुसरा जोड्या जुळवा. अ गट ब गट जिल्हाधिकारी कायदा व सुव्यवस्था राखणे. आ. जिल्हा न्यायालय तंटी सोडवणे. ई. तहसीलदार तालुका दंडाधिकारी. प्रश्न तिसरा खालील मुद्द्यांवर चर्चा करा. 1. आपत्ती व्यवस्थापन. उत्तर. आपत्तींचा शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन म्हणतात. या कामात संपूर्ण जिल्हा प्रशासन सहभागी असते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पूर्ववादळ यांची पूर्वसूचना मिळते. 2. जिल्हाधिकाऱ्यांची कामे. उत्तर. शेतसारा गोळा करणे, शेती संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणे, दुष्काळावर उपाययोजना करणे, जिल्ह्यात शांतता राखणे, सामाजिक स्वास्थ्य राखणे, संचारबंदी लागू करणे, निवडणुका पार पाडणे, आपत्तीमध्ये त्वरित निर्णय घेणे व पुनर्वसन करणे ही जिल्हाधिकाऱ्यांची कामे आहेत. प्रश्न चौथा तुम्हाला यापैकी कोण व्हावेसे वाटते व का ते सांगा. तर मित्रांनो, या ठिकाणी तिन्ही पदाविषयी उत्तर दिलेले आहेत. तुम्हाला यातले जे हो वाटते ते तुम्ही यापैकी फक्त एकच उत्तर लिहू शकता. जर तुम्हाला जिल्हाधिकारी होत असेल तर 1 नंबरचे उत्तर, जर तुम्हाला जिल्हा पोलीस प्रमुख व्हायचे असेल तर 2 नंबरचे उत्तर लिहा, आणि तुम्हाला जर न्यायाधीश व्हायचे असेल हो वाटत असेल तर 3 नंबरचे उत्तर लिहू शकता. कोणतेही एक लिहा.